एंटरप्राइजेसचे मालक वसई विरार, जिल्हा उपाध्यक्ष रणजितदादा किणी यांना आपण बघतोय. आणि त्यानंतर या स्पर्धेचे शिल्पकार कल्पेशदादा पाटील. एका साईडला आहे JR स्पोर्ट दहिसर आणि एका साईडला आहे DJ भाई उत्तन. या दोन्ही टीमच्या दरम्यान आपण टॉस करतोय. टॉस आपल्याला दाखवला जातोय. बघा, या स्पर्धेमध्ये खास टॉस बनवलेला आहे. एका साईडला आहे मयंक इंटरप्राइजेस आणि एका साईडला आहे खासदार चषक. मयंक इंटरप्राइजेस आणि खासदार चषक 4 ओव्हरचा मॅच असेल. 1 ओव्हर पॉवर प्लेची असेल. 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असेल. समोर तार दिसते, विद्युत पुरवठ्याची जी तार आहे ना, तिथे जर चेंडू स्पर्श झाला तर सरळ डेड बॉल असेल. षटकार लागो, चौकार लागो, विकेट जावं, तो बॉल डेड असेल. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग आणि पंचांशी कोणताही वाद होणार नाही. कोणी वाद घातला तर पॅनल्टीला समोर जावं लागेल. टॉस करतो आपण. चला, उत्तन खासदार चषक असा कॉल केलाय. आलाय खासदार चषक. रणजित दादांना विनंती करून दोन्ही टीमला शुभेच्छा आपण द्यायचं आणि असं नसतं व्हायचंय. टॉस जिंकलेला आहे DJ भाई उत्तन. डिसिजन काय आहे? बॅटिंग असेल. बॅटिंगचा निर्णय आहे. कॅप्टन थोडा डबल माइंड मध्ये आहे, पण JR स्पोर्ट दहिसर टॉस जिंकला असता डिसिजन काय असतं तुमचं? क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं, पण आता तेच झालं. मनाप्रमाणे कॉल आलाय. एकंदरीत तुमची टीम लवकर आली आज. काय म्हणाल तुमच्या टीम विषयी सर्वात आधी? हो, आम्ही आज खूप वक्तशीर बोलू शकतो. आम्ही ऑन टाईम आलो. सर, टुर्नामेंट पण चांगली होती, पण काही टीमांनी टाईमवर आलं असं तर इट वुड हॅव बीन बेटर. ऑल द बेस्ट तुम्हाला. तुमची स्ट्रॅटेजी तुम्ही हाकायचं. टॉस जिंकलेला आहे तो म्हणजे DJ भाई उत्तन आणि बॅटिंगचा निर्णय त्या संघाने घेतलाय. जाऊया कॉमेडी स्टुडिओमध्ये. थोड्याच वेळात मॅच ऑन राहील. आज मनीषजी पाटील सरांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. गिव्ह एक ब्रेक. थँक्यू प्रिन्स मूवीज.
आपण पाहत आहात ऐकत आहात खासदार चषक 2025 चौथी रात्र. कल्पेश दादा पाटील यांचं हे सुंदर आयोजन नियोजन आणि फोकस बघा. आज भरपूर अप्रतिम लाईट. पहिल्या दिवसामध्ये थोडा अडथळा होता तो कमिटीने दूर केलाय आणि आता पाहिजे तितकी लाईट आहे. चांगलं दृश्य आणि जशी मॅच पुढे जाते ना आणखीन फोकस पडणार आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. दोन्ही टीमचा एक्स्ट्रा मेंबर कंपल्सरी असेल. दोन रनची पेनल्टी लागले उत्तन या टीमला उशिराने आल्या कारणास्तव. विजयभाई उत्तन या संघाला 2 रनची पेनल्टी आहे. समोर जो पोल आहे ना पोलला देखील बॉल लागला का डेड बॉल असेल. तारेला लागल्यावर देखील आणि तो पोल आहे त्या खांब्याला देखील बॉल लागला तर डेड बॉल असेल. चार ओव्हरचा मॅच. खऱ्या अर्थाने आयोजकांची इच्छा होती की 6 ओव्हर गेम राहावा परंतु संघ भरपूर लेट येत आहेत त्या कारणास्तव 4 ओव्हरचा मॅच. एक्स्ट्रा मेंबर उत्तम टीमचा एक्स्ट्रा मेंबर आमच्यापर्यंत पाठवा. पंच विशालजी नाईक आणि मॉन्टी घोडेकर सर ही A1 जोडी पंचांच्या भूमिकेमध्ये. स्ट्राईकला नवीन नॉन स्ट्राईकिंगला कॅश्मीरो उर्फ कॅशो. जाऊया मॅचच्या दिशेने. देवी या दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आई मरुदेवी व जिजाऊ प्रतिष्ठान आयोजित भव्य दिव्य खासदार चषक 2025 चा या शेड्यूलचा या नाईटचा चौथा दिवस आणि पहिली मॅच. विशाल नाईक सर मॉन्टी घोडेकर सर इशारा करतात गेम ऑन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा गणपती बाप्पा मोरया. पहिला बॉल पहिलाच बॉल ऑन द अप खेळलाय. पाहिलं गेलं तर एक्स्ट्रा कव्हरला चिडून निघून गेलाय. रनआउटची संधी. पाहिलं गेलं तर पहिल्याच बॉल वरती टीव्ही अंपायरला बोलवलं जाईल वॉर्डरूम मध्ये. नेमकं बॅट पोचली आहे की नाही हे पाहिलं जाईल. पहिल्याच बॉल वरती 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला होता. रेड सिग्नल म्हणजेच बॅटरला परतावा लागेल.
बॅक टू द पॅव्हिलियन. रनआउटच्या माध्यमातून विकेट जाईल. चांगला फटका खेळला होता इनसाइड आउट. एवढी चांगली फिल्डिंग केली आणि लगेच ओमकारने चेंडू जो फेकला ना नॉन स्ट्राईक एंडला, ऍक्युरेट फेकी, बॅटर दूर राहिला आणि तेच चांगलं डिसिजन आमच्या टीव्ही अंपायर कडून. 1 रन 1 विकेट 1 बॉल. ऐकूया डीजे भाईला. मुकेशजी जयस्वाल या संघाचे पॅकर आहेत आणि त्यांचं करूया हार्दिक स्वागत. न्यू बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये. लिंकन मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिल्याच बॉल वरती रनआउट झालाय. काश्मीरो कॅशो मात्र परतलाय बॅक टू द पॅव्हिलियन. विलास पाटील नाना या ठिकाणी आहेत. त्यांना देखील विनंती करेन की आपण मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचंय. वेलकम विलास पाटील. चांगला चेंडू होता. बॅकफुटला फक्त स्लॅश केलं, पॉइंटला खेळलाय. एक धाव कंप्लीट. एका धाव्याच्या साह्याने फलकावरती धावा आहेत. 2 बॉल 2 धावा. 2 बलाढ्य संघ आमने सामने आणि ही रायव्हलरी राहिले नेहमी. JR स्पोर्ट दहिसर वर्सेस डीजेबाई उत्तम टीम. चांगली मॅच नेहमी रंगले या 2 संघांच्या दरम्यान. पुढचा बॉल मोठा फटका खेळायचा होता. प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता. आडव्या बॅटने खेळलाय. मिडॉनला क्षेत्ररक्षक होता आणि त्यांनी हा चेंडू कॅरी केलाय. पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. 2 धाव संख्येने धावफलक 3 बॉल 4 धावा 1 विकेट. रोहित बॉलिंग मार्क वरती. पॉवर प्ले ची पहिली ओव्हर पॉवर प्ले स्पेशालिस्ट म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाते. पुढचा बॉल देखील व्यवस्थित बॅट वरती चेंडू येत नाही. शरीराचा झालाय संपर्क. लेग बाईटची 1 धाव. इम्पॅक्ट पाहिला तर विकेट मिसिंग होता. ऑफ स्टंप वर पिचिंग केलेला बॉल. ऑफ स्टंप मिसिंग करणारा बॉल भरपूर बाहेर होता आणि अपील तेव्हा सुद्धा केली होती. जवळजवळ वाईल्ड लाईनच्या दिशेने बॅटर खेळत होता. हुकचा फटका खेळायचा होता. व्यवस्थित बॅट वरती आला नाही. सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. चांगला बॉल. 5 बॉल 5 धावा 1 विकेट. 4 ओव्हरचा मॅच. पॉवर प्लेचा एकच ओव्हर असणार आहे. मोठा फटका खेळलाय. पुलचा फटका. पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल आलाय खासदार चषकातील दमदार षटकार. 1 ओव्हर 11 धावा 1 विकेट. सध्या फेमस आहेत आमचे मनीष पाटील सर संपूर्ण महाराष्ट्रात आणि अप्रतिम त्यांचा व्हॉइस या स्पर्धेकरता. संपूर्ण या 2 नाईट मध्ये तो आवाज गुंजत राहणार आहे. मोठमोठ्या स्पर्धा नेहमीच कव्हर केल्यात. मग रतनबुवा ट्रॉफी असू दे, नजीमुल्ला ट्रॉफी असू दे, सुप्रीमो चषक, प्रत्येक कॉमेंटेटरचं स्वप्न असतं आणि भरपूर मेहनत राहिली मनीष पाटील सरांची. भरपूर अभ्यास केलाय आणि आज प्राऊड फील होतं आम्हाला देखील की आपल्या जवळचे जे कॉमेंटेटर असतात ते इतक्या मोठ्या लेवलला जातात म्हणून आम्ही देखील इन्स्पायर होत असतो त्यांना पाहून. त्यांचं हार्दिक स्वागत आहे.
11 धावा 1 विकेट 1 ओव्हर. को इन्सिडंट आकडा 1-1-1-1 नेल्सन फिगर म्हणून पाहिलं जाते. जेव्हा जेव्हा असा आकडा येतो ना तेव्हा तेव्हा एखादा षटकार किंवा विकेट नेहमी पाहिलंय. नेल्सन फिगर वरती काहीतरी गडबड नेहमीच पाहिलंय. प्रतीक आलाय बॉलिंग बार्क वरती. को इन्सिडंट आकडा आहे आणि त्या आकड्यावरती आपण पाहिले एखादी बाउंड्री देखील येते. 1 बाउन्स ने चेंडू फरार येतोय चौकार. बॉटम हँडचा चांगला वापर केला. गॅप पाहिला. मिडॉनच्या वरून खेळला आणि लॉंग ऑनच्या दिशेने चौकार. आता मात्र चांगला बॉल चांगला टॉस झाला. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स देखील प्राप्त झाला जो लेवलला होता आणि त्याच पद्धतीने हा चेंडू पाहिला गेला. अप्रतिम बॉल कमबॅक करणारा बॉल. लिंकन आणि नवीन 7 बॉल मध्ये 14 ची पार्टनरशिप या दोघांमध्ये. प्रिन्स मूवी लाईव्ह आपण पाहतोय युट्यूब वरती. ड्राईव्ह केलाय पुन्हा एकदा ऑन साइडला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. डायरेक्ट हिट. परतावा लागेल बॅटरला. अतिघाई संकटात नाही आणि लिंकनला परतावा लागेल बॅक टू द पवेलियन. विकेट डाऊन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय व्हॅलेरियन. 3 बॉल 16 धावा 2 विकेट आणि दोन्ही विकेट रनआउट. एक नॉन स्ट्राईक एंडला कॅश आउट झाला. त्यानंतर स्ट्राईक एंडला नुकताच बॅटर आउट झालाय. लिंकन यावेळी पाहिलं तर बॅटची एज अँड टेकन. काय चेंडू टाकला होता. अप्रतिम बॉल. ऑफ स्टंप वर पिचिंग केलेला बॉल. थोडासा टॉस देखील झाला. चांगल्या पद्धतीने बाउन्स प्राप्त झाला. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं तर बरोबर आउटसाइड एज लागली. विकेट डाऊन. पुढचा बॉल. अनिकेश. अनिकेशाला एक चांगला फटका खेळला अनिकेशने. ओमकार चांगली फिल्डिंग करतोय. एकच धाव. एक या धावसंख्येने धावपळक पुढे येते. 17च्या घरामध्ये 5 बॉल 17.
शेवटचा बॉलला फक्त ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्ह. फ्लिकचा फटका खेळायचा होता, पायावरती चेंडू होता आणि ते पाहिलं तर रिॲक्शन बघा, फक्त चकवा देण्याचं काम केलं फिल्डरने. हातात चेंडू घेतला नाही, परंतु ऍक्शन थ्रो करण्याची केली आणि बॅटर इतक्या वेगाने धावला की जणू काही त्याला वाटलं की हातामध्ये फिल्डरचा चेंडू आहे की काय. 2 ओव्हर आणि फलकावरती धावा आहेत 19 धावा, 3 विकेट, 19 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 2 ओव्हर. ऐकूया एक सुंदर संगीत. भूमित भोईर कडून शुभेच्छा आल्यात JR स्पोर्ट दहिसरला आणि या स्पर्धेला. दांडी गोल बघा, स्टंप वरती बॉल लागल्यानंतर सरळ शॉट फाईन लेगला 30 सर्कलच्या आतमध्ये इतक्या वेगाने चेंडू गेला. जोप्रा आर्चरने जो विकेट घेतला होता ना, त्या प्रकारचा लुक, तो बाउंड्रीवरती चेंडू गेला होता, पण तो हा देखील 30 सर्कल कडे गेलाय. काय चेंडू टाकला, वेगवान, फास्टेस्ट डिलिव्हरी शिकाची आपण पाहतोय प्रतीकच्या माध्यमातून. आणखीन एक विकेट डाऊन. चांगला फटका होता, वाईड ऑन लॉंग ऑनला चेंडू निघून जातोय. फेकी खराब आहे, बॅकिंग दिलं जाईल. धावफलक आता पुढे येईल. निलेश भोईर चांगली स्कोरिंग करतात या संपूर्ण स्पर्धेमध्ये. एक धाव येते, धावफलक 20. 2.2 चेंडू, 4 विकेट गेलेत आणि आता चांगली बॅटिंग करावी लागेल नवीनला. पायावरती बॉल होता, क्वेश्चन मार्क होता आणि इथे पाहिलं तर हाही चेंडू डॉट. थॉमस डायस यांचे डाय हार्ट फॅन मिस्टर भूमित भोईर, टिवरी संघाचा ओपनिंग बॅटर, ज्याच्या नावावर अनेक रेकॉर्ड्स आहेत, त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत JR दहिसरला. आता मात्र नवीनने चांगला फटका खेळलाय का, तर नाही. फिल्डर आहे, जजमेंट घेतला होता, शेवटच्या क्षणाला कॅच कॅरी झाला नाही आणि इथे मात्र या 2 धावा सध्या कंप्लीट केल्यात. कॅच छुटा दिल टुटा हेच म्हणावं लागेल. 4 बॉल 22 धावा. ऍक्शन रिप्ले पाहिला तर पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. वरच्या फेसला हा चेंडू लागलाय आणि त्यानंतर शॉट फाईन लेगला स्ट्रगलिंग राहिला. फिल्डरचा प्रयत्न केले होते, कॅच सुटला. कॅच सुटल्यानंतर पुन्हा एकदा लॉफ्ट केलेला आहे. मोठा फटका येईल का, तर नाही. फिल्डर डाऊन दी बॉल, चांगला झेल घेतलाय आणि संपलाय नवीनचा खेळ. हा झेल मात्र अप्रतिम टिपला गेला हरीशच्या माध्यमातून. विकेट डाऊन. कल्पेश दादा पाटील यांच्यावरती आधारित असलेले हे गाणं लावलं गेलंय डीजेच्या माध्यमातून. ग्लेन आलाय. आणखीन एक हार्ड हिटर बॅटर ग्लेन. जेव्हा जेव्हा संधी मिळालाय तेव्हा तेव्हा सोनं केलंय. भरपूर टुर्नामेंटचा अनुभव आहे या खेळाडूकडे. शेवटचा बॉल, तिसऱ्या ओव्हरचा शेवटच्या बॉल वरती देखील आक्रमण करायचं होतं आणि प्रतीकने
काय गोलंदाजी केले, एकच वादा प्रत्येक दादा आणि त्याचा एकच इरादा विकेट घेण्याचा. आणखीन एक विकेट घेतोय, काय स्पेल राहिलाय. अवघ्या धावा खर्च केल्या या ओव्हर मध्ये 3 आणि गडी देखील बाद केल्यात 3. 22 धावा 6 विकेट. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर डीजे बाय उत्तन संघ अडचणीमध्ये सापडलाय. गिव्ह एक ब्रेक. बॉनी आलाय, बॉनी मुंबईकर एक जबरदस्त बॅटर. नायगावचं मैदान गाजवलं होतं, काय बॅटिंग केली होती त्या मैदानावरती. त्या मॅच मध्ये पाहिजे होत्या 36 धावा आणि 5 षटकार ठोकले होते बॉनीने. काय बॅटिंग केली होती. 1 बॉल 5 ची मॅच आली होती, 1 बॉल 6 ची आणि तिथे मात्र थोडा कमी पडला होता. शेवटच्या बॉल पर्यंत 6 बॉल 30 ची मॅच होती. 1 लाखाची टुर्नामेंट नायगाव कोलीवाडा चषकामध्ये मागील वीक मध्ये. म्हणून बॉनी सिक्सर किंग आहे या संघाचा आणि एस्टन पॉवर हिटिंग बॅटर. स्विचेटचा फटका खेळायचा होता, ग्रीप आणि पोझिशन चेंज केलं होतं. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिला तर अगोदरच इरादा स्पष्ट केला होता की उलट दिशेने खेळणार. डॉट बॉल होतोय. पुन्हा एकदा ड्राईव्ह केले ऑन साइडला. फिल्डर आहे अगदी 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. हरेश चांगली फिल्डिंग करतोय पण तो फेकी खराब होती, सिंगलच असेल. 23 धावा 6 गडी बाद. 2 बॉल फेकून झाल्यात. पुढच्या मॅचचा टॉस कशा प्रकारे असेल आयोजक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. चांगला फटका आहे, फुल टॉस. बॉलला ड्राईव्ह केले, कव्हरला केलेत, एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये चेंडू येतोय. 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धाव संख्येने धावपळक पुढे येते 25 च्या घरामध्ये. 2025 चं हे शानदार आयोजन. टेनिस विश्वातील एक नामचिन्ह खेळाडू मंगेशजी वैती यांचं आगमन झालंय. एक जबरदस्त खेळाडू, पॉवर हिटिंग बॅटर आणि एक गोड स्वभावाचे धनी. वेलकम मंगेश वैती, आपलं हार्दिक स्वागत. तारे सितारे आहेत हे टेनिस बॉल क्रिकेटचे. ISPL रिटर्न आपण म्हणू शकतो. ISPL मध्ये देखील आपण पाहिलाय त्यांचा जलवा. माजी मुंबईचे स्टार प्लेयर. अपील केली, पहिला आवाज कुठला तरी आलाय आणि तो आवाज होता ना तो बॅटच्या एजचा. एका धावेने धावपळक 26. 6 गडी बाद आणि 2 धावसंख्येची पॅनल्टी देखील आहे. याचा विचार आपण करायचा बॅटिंग करणाऱ्या संघाने. म्हणून इथे 2 बॉल मध्ये आक्रमण करावं लागेल. 6 गडी बाद झालेत. थॉमस डायस यांना आपण पाहतोय, मंगेश वैती यांना आपण पाहतोय. अनेक तारे सितारे आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेत. चांगला बॉल, चांगला बॉल. यावेळी मात्र शोल्डरच्या वरून हा चेंडू डिलिव्हर केला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं ना, कुठेतरी अशोक डिंडा यांची आठवण करून देतोय हा गोलंदाज. अन्नू ऑफ स्टंप वरती हा बॉल होता आणि इथे हा डॉट बॉल. फुलटॉस बॉल पाहिलं गेलंय. पंचांनी विचार केलाय टीव्ही अंपायरला घेण्याचा. शेवटचा बॉल आहे आणि टीव्ही अंपायर येतील, चेक केला जाईल की कमरेपेक्षा वरती चेंडू आहे की नाही. रनआउट तर बॅटर होतोय.
नो बॉल आणि रनआउट. येणारा बॉल फ्री हिट भरपूर वरती होता चेस्टच्या लेवलला. गॉडसन किका आलाय मैदानाच्या आतमध्ये, खूप उशिराने आला बॅटिंगला मी म्हणेन. 8 आलाय आणि त्याच्या माहिती करता या इनिंगचा शेवटचा बॉल फ्री हिटचा बॉल आहे. फ्री हिटचा बॉल आहे. फ्री हिटच्या बॉल वरती थॉमसने यावेळी केलाय रनआउट. विकेट जाईल. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय आणि फलकावरती धावा आहेत 28 धावा 7 गडी बाद. ऑन स्क्रीन तुम्ही थॉमसला पाहू शकता. ISPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने ISPL देखील गाजवली असा हा खेळाडू. ऑन स्क्रीन मंगेश वैती यांना आपण बघतोय. हे सर्व तारे सितारे आहेत टेनिस बॉल विश्वातील. याच नावाची चर्चा आता केली जाते. हे सर्वांना आपण पाहू शकता ऑन स्क्रीन. परशुराम पाटील सर, मनीष पाटील सर, DJ भाई यांना आपण बघतोय. स्ट्रॅटेजी आखली जाते. धावफलक टोटल धावसंख्या आहे 27 आणि 28 धावांचं आव्हान या 24 बॉल मध्ये समोर ठेवलं गेलंय. आणि त्यानंतर जी पेनल्टी होती 2 रनची, ती ज्यावेळी पहिला बॉल पडेल त्यावेळी बॅटिंग करणाऱ्या संघामध्ये त्या 2 धावा ऍड केल्या जातील. ट्रॉफी पाहू शकता. आकर्षित करणाऱ्या भव्य दिव्य हेवा वाटाव्या अशा या ट्रॉफीज, चांगला लुक येणाऱ्या या ट्रॉफीज आणि उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज मालिकावीरच्या ट्रॉफी देखील भव्य दिव्य तुम्हाला पाहायला मिळतात. रणजित दादा किणी यांच्या माध्यमातून यांच्याकडून या ट्रॉफीज उपलब्ध झाल्या या स्पर्धेकरता. वसई विरार जिल्हा उपाध्यक्ष, RK एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर. अप्रतिम ट्रॉफीज म्हणून ही ट्रॉफी, ही स्पर्धा भरपूर क्रेज आहे या स्पर्धेचा. 4थी रात्र आहे आणि 4थ्या रात्रीमध्ये सर्व क्रीडा रसिकांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व आयोजकांचं, सर्व पाहुण्यांचं करूया हार्दिक स्वागत. जिंकायला 28 धावसंख्येचं आव्हान. घेऊया एक DJ ब्रेक. सुप्रीमो चषकामध्ये देखील, नजीमुल्ला ट्रॉफी मध्ये देखील आणि मोठमोठ्या स्पर्धा जे कव्हर करतायत, नुसतं मुंबई आणि पालघर नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला जातोय. वेलकम मणिजी पाटील सर, आपलं हार्दिक स्वागत आहे मायक्रोफोन वरती. धन्यवाद अक्षयजी साठवणे. आता पुन्हा एकदा आपण सेकंड इनिंग वळतोय. खासदार चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय प्रिन्स वर थेट प्रक्षेपण केलं जात आहे आणि आता धावांचा पाठलाग करायचा 28. कुठलाच रस्ता सोपा नसतो, अडचणी तर येतच राहतील, पण त्या अडचणींना सोडवताना तुम्हाला तो प्रवास करायचा असतो आणि तोच प्रवास आता DJ भाई उत्तन या संघातील गोलंदाजांना आणि क्षेत्ररक्षकांना करायचा आहे. आव्हान थोडं सोपं झालंय जे स्पोर्ट्स दहिसर या संघासाठी, पण आता क्रिकेटचा हा खेळ आहे, हा अद्भुत खेळ आहे आणि या अद्भुत खेळाला पाहण्यासाठी प्रेक्षक सुद्धा आतुर झालेले असतात. एकतर्फी सामना कोणाच्याच लक्षात राहत नाही. शेवटच्या टप्प्यापर्यंत झालेली लढत
प्रेक्षकांच्या विशेषतः लक्षात राहते आणि गोलंदाजी वरच्या स्तराची आहे. डीजे बाय उत्तन या संघाची आपण जर पूर्ण अनालाइज केलं या संघाला तर त्याचमुळे पहिली 2 षटकं खूप महत्वाची आहेत आणि त्या पहिल्या 2 षटकांवर जर गोलंदाजांचा दबदबा कायम राहिला तर हा सामना नक्कीच प्रेक्षकांच्या अपेक्षेप्रमाणे शेवटच्या टप्प्यापर्यंत रंगणार आहे. चला पुढील संघ ज्यांची मी नावं घेतो त्यांनी आपली रिपोर्टिंग द्यायची आहे. साई स्पोर्ट्स खारबाव, रॉयल्स टर्नर्स मीरा रोड, तसेच या ठिकाणी परी 11 माहुल कोळीवाडा संघ हजर झालेला आहे. तसेच सातपाटीचा संघ सुद्धा हजर झालेला आहे. बोरिवली राजन 11 बोरिवली, चला आपली रिपोर्टिंग द्यायची आहे. आणि चितू पॅकर्स नवघर, चला आपली रिपोर्टिंग द्यायची. पुढील संघ ज्यांची मी नावं घेतोय त्यांनी आपली रिपोर्टिंग द्यायची आहे. आर के चारकोप, चला आर के चारकोप एनपी स्पोर्ट्स उत्पन्न हजर झालेला आहे. आर के चारकोप आपण आपली रिपोर्टिंग द्यायची आहे. मयंक इंटरप्राइजेस खारबाव आपली आपण रिपोर्टिंग द्यायची आहे. जितू पॅकर्स नवघर आपली रिपोर्टिंग द्यायची आहे. राजन 11 बोरिवली आपली रिपोर्टिंग द्यायची आहे. परी 11 माहुल कोळीवाडा हा हजर झालेला आहे. तर रॉयल्स टर्नर्स मीरा रोड आपली रिपोर्टिंग त्वरित द्यायची आहे. ज्या संघांची नावं मी उच्चारित केलेली आहे आपण सगळ्यांनी त्वरित आपली नोंदणी करून घ्यायची. पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी, थोडा दुरून खेळलाय क्षेत्ररक्षक आहेत. मिडऑफचे पडलीकडे सरकले सर्कलच्या, तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचा कॉल. जी चूक पहिल्या डावाच्या पहिल्या बॉलवर केली होती उत्तम संघाने तीच चूक दुसऱ्या डावाच्या पहिल्या बॉलवर झाली. एक धाव पूर्ण करून ओमकार नॉनस्टॉप एंडला धावाच्या स्वरूपात बाद. धक्का पहिला. यावेळेस दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाही कारण या अगोदरच धाव घेताना धावचीच्या स्वरूपात फलंदाज ओमकार बाद झालेला आहे. वेलकम कर्मजी शेडगे, आपला देखील या रजनी सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत. वेलकम मोतीलालजी शाह, एम एस सातपाटी या संघाचे ते प्रणेते आहेत, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. दरम्यान धावसंख्या 2, एक गडी बाद. स्ट्रायकर एंडला गितेश, ऑन साइडला आडव्या बॅटनं लपेटण्याचा प्रयत्न, फाईनलेला क्षेत्ररक्षक आहे. टाइमच चुकला होता, शरीराचं संतुलन बिघडलं होतं, या चुका करून चालणार नाही. डीजे बाय उत्तन या संघाला एक चान्सेस आपल्या संघाच्या नावावर करावेच लागतील. या अगोदर तुम्ही 29 धावांना डिफेंड करता, त्याच मी मोके वेलेरियन गोविंद बनवतोय, तर क्षेत्ररक्षकांना तसं आपलं कार्य देणं महत्वाचं होऊन बसलंय. पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण फसलं आणि त्याचमुळे आता वेलेरियन गोविंद सुद्धा थोडा नाराज असेल. लिंकन आहे, सॅनियो आहे, वेलेरियन नाही येतो. बॉनी मुंबईकर विकेट किपर या भूमिकेत नेहमीच त्याची भूमिका तो स्पष्ट करत असतो आणि स्वतःला अधोरेखित करत असतो आणि तेच करताना आपण बॉनी यांना पाहिलं. चार धावा, एक गडी बाद. 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे. स्विच हिट खेळायचा प्रयत्न गीतेशचा होता, बॉल जातोय मागे, क्षेत्ररक्षक आहे सर्कलच्या आतमध्ये, अजूनही बॉल गॅदर होत नाही पण एक सिंगल कंप्लीट होते. एका धावेची होते वाढ, धावसंख्या पोहोचते 5. आतापर्यंत षटक लिंकनचं.
सॅनिओचं आतापर्यंत वरच्या दर्जाचं राहिलेलं आहे आणि सॅनिओने आपली जबाबदारी काय निभावली. 5 चेंडू त्यांनी हाताळलेले आहेत आणि फक्त 5 धावा खर्च करताना 1 विकेट त्यांच्या खात्यात जाते. हो, ऑन साइडला क्रॉस बटेट खेळलेत, ताकदीने खेळलेत आणि बॉल जातोय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. एकच मारलाय, सॉलिड मारलाय, येतोय पहिल्या षटकातला षटकार. कल्पेश पाटील यांनी एक इच्छा बोलून दाखवलेली आहे, जे मुख्य आयोजक आहेत स्पर्धेची. जर भारतातील नामांकित खेळाडू तसेच ISPL मध्ये खेळणारे खेळाडू जर तुम्ही या मैदानात येऊन खेळतायत तर ग्रामीण क्रिकेट म्हणजे या वसई, पालघर, मीरा भाईंदर या परिसराचे क्रिकेटपटू आहेत त्यांनी देखील ती शिस्त जोपासली पाहिजे, असंच कल्पेश पाटील जे मुख्य आयोजक आहेत खासदार चषकाचे त्यांचं मत आहे. मागच्या 3 दिवसांपासून संघ वेळेवर येत नाहीयेत आणि त्याचमुळे ते शोकांतिका ते बोलून दाखवत आहेत. त्याचमुळे आज आपण मंगेश वैद्य यांना पाहतोय जे श्रीनगर के वीर या संघाचे कॅप्टन होते आणि ती ट्रॉफी उचलता उचलता ते राहिलेच आणि उपविजेतेपद त्यांनी पटकावलं. ISPL सीझन 2 मध्ये ते वेळेत उपस्थित राहिलेले आहेत. थॉमस डायस हे देखील तुम्हाला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. ते तर संध्याकाळी 5 वाजता पूर्ण टीम घेऊन पोहोचलेले आहेत. तर अपेक्षा आयोजकांची हीच आहे की जर तुमच्यासाठी एक भव्य असं व्यासपीठ बनवलं जाते, त्यातल्या त्यात अजून एक गोष्ट मला उल्लेखित करावीशी वाटते की सातपाटेची टीम म्हणजे आज दुपारीच मला असं वाटतं त्यांची टीम कन्फर्म झाली मोतीलालजी आणि दरम्यान हा सामना जवळपास संपवण्याचा इरादाच फलंदाजांनी व्यक्त केलेला आहे आणि मोतीलालजींनी जसं कन्फर्म केलं ते देखील वेळेवर उपस्थित राहिलेत म्हणजे जवळ नाही असतात. त्यामुळे जर हे सर्व जण जर दिलेल्या वेळेत उपस्थित राहत असतील तर मग बाकी सर्व संघांना मी तीच नम्र विनंती करतोय की आपण सुद्धा आपलं क्रिकेट जपा, वेळेला जपा. जर वेळेला तुम्ही जपलं तर मग नक्कीच तुम्ही क्रिकेटच्या खेळामध्ये स्वतःचं नाव उंच करू शकता, रोशन करू शकता. तीच एक अपेक्षा आयोजकांच्या वतीनं मी तुमच्यापर्यंत बोलून दाखवतोय. तर उद्या देखील संघ खेळण्यासाठी येणार आहेत किंवा आज देखील काही संघांची नावं मी तुम्हाला बोलून दाखवली, जी यादी मोठी होती. त्यांनी सुद्धा वेळेवर यायला पाहिजे अशीच विनंती आयोजक जयदीपजी पाटील, आयोजक कल्पेशजी पाटील, आयोजक नंदकुमारजी पाटील यांची आहे. फुल टॉस बॉल अपील अँड गिवन LBW धक्का दुसरा बसतोय. टीम JR स्पोर्ट्स दहिसर. गीतेश बॅक टू द ग्राउंड. तर त्या 2 धावा पेनल्टीच्या ऍड करून धावसंख्या 19 झालेली आहे. आता जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. नवीन बॅटर वीर हे नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये पोहोचत आहेत थॉमसची साथ देण्यासाठी. JR स्पोर्ट दहिसर या संघातील गोलंदाजांनी पहिल्या डावामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आणि क्षेत्ररक्षकांची मदत गोलंदाजांना मिळाली. त्याचमुळे DJ भाई उत्तन यांचा संघ फक्त 28 धावा बनवू शकला आणि 29 धावांचं लक्ष त्यांनी ठेवलं होतं JR स्पोर्ट दहिसर या संघासमोर. इम्पॅक्ट चेक करायचंय नाही ना. 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे. चला, साई 11 जितू पॅकर्स नवकर संघ सुद्धा हजर झालेला आहे. धन्यवाद. आमच्या विनंतीला मान देऊन आपण आपली नोंदणी केलेली आहे. व्हाईट बॉल, 1 धाव मिळेल, 1 धाव वाढेल. बॉलिंग ट्रॅक पर गॉडसन किका. गॉडसन किका अँगलचा वापर करायचा होता पण रिच मध्ये होता बॉल वीरच्या आणि मैदानाच्या पार पाठवलाय. बॅट आणि बॉलचं उत्तम कनेक्शन आणि पूर्ण केलंय 6 धावांचं इंटेन्शन. ऍड होतील 6 धावा. षटकार.
जो संघ येईल आपण लगेचच पुढचा सामना खेळणार आहोत. एनपी स्पोर्ट उत्तन रेडी झालेले. आर.के. चारकोप आलाय. आर.के. चारकोप आपली नोंदणी करायची आहे. मयंक इंटरप्राइजेस खारबाव आपली नोंदणी करायची आहे. राजन 11 बोरिवली आपण एंट्री करायची आहे आणि रॉयल्स मीरा रोड यांनी एंट्री करायची आहे. जिंकण्यासाठी 2ची गरज. हेलिकॉप्टर आणि ते लँड होईल का मैदानाच्या बाहेर? तर नाही. लॉंग ऑनला झेल सुटला. कॅच ड्रॉप झाला. जेव्हा तुम्ही विजयापासून दूर जाता अशा वेळेला निगेटिव्ह बॉडी लँग्वेज तुम्हाला पाहायला मिळते. वॅलरीन त्या ठिकाणी होते लॉंग ऑनला आणि त्यांनी झेल सोडला. गॉडसन खिका यांच्या खात्यात विकेट जाता जाता राहिला. दरम्यान धावा पूर्ण केल्यात पळून ते म्हणजेच एकंदरीत 1 धावसंख्या 27 झाले. जिंकण्यासाठी एका धावेची गरज. जिंकण्यासाठी 1 धाव हवी आहे अजूनही. 12 चेंडू आणि 1 धावेची गरज. सन्माननीय भानुदासजी म्हात्रे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. कल्पेशजी पाटील, जयदीपजी पाटील आणि नंदकुमारजी पाटील यांच्या वतीनं. 12 चेंडू 1 धावांची गरज. चला आयोजकांच्या वतीने एक मी सूचना देत आहे. कल्पेशजी पाटील यांनी आता ती चर्चा केली की सामन्यांमध्ये बदल करण्याचे अधिकार कमिटीकडे आहेत. त्याचमुळे आता वेळ वाचवताना सामन्यांमध्ये बदल केले जाणार आहेत. जे संघ उपस्थित आहेत तसे आपण सामने लावतोय. चला सामना जिंकलाय. थोडी दिलगिरी व्यक्त करतोय दोन्ही संघांची, कारण आता यानंतर सामना कुठला ती आम्ही माहिती आयोजकांच्या वतीने घेत होतो. तर आता आपण यस प्रतापजी काय करायचंय? चला आपण MS11 सातपाटी ध्रुव 11 सातपाटी वर्सेस परी 11 माहुल कोळीवाडा. चला हा सामना आपण खेळवतोय. चला या दोन्ही कॅप्टन्स या टॉस साठी आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण माहिती घेऊया. प्रतीक ठरतात मॅन ऑफ द मॅच, ज्यांनी 3 विकेट्स घेतलेल्या आहेत. प्रतीक चला या आपल्या मॅन ऑफ द मॅचचं मेडल स्वीकारण्यासाठी दोन्ही कॅप्टन्स टॉस साठी या. बघा अजूनही काही संघ अनुपस्थित आहेत. सातत्याने मी ती सूचना देत आहोत. तर प्लीज आज मात्र आमचे आयोजक थोडे स्ट्रिक्ट आहेत. सामन्यांमध्ये फेरबदल करण्याचा अधिकार ते आता वापरत आहेत आणि ते आता थोडंसं बंधनकारक होऊ बसले. त्याचमुळे आता ध्रुव 11 सातपाटी MS11 सातपाटी वर्सेस परी 11 माहुल कोळीवाडा. चला माहुल कोळीवाडा मंगेश आणि अवधूत दोन्ही कॅप्टन्स आहेत टॉससाठी आणि सन्माननीय भानुदासजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. तर प्रतीकला ज्यांनी 3 विकेट्स घेतल्या, भानुदासजी या आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. सोबतच नंदकुमारजी पाटील सुद्धा असतील मुख्य आयोजक. आणि प्रतीक यांनी 3 विकेट्स मिळवलेले आहेत तर त्यांचा आपण नक्कीच सन्मान करतोय, कारण गोलंदाजी हा घटक देखील तितकाच महत्वाचा आहे आणि समोर एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप असणारा संघ असताना सुद्धा प्रतीकने एक उच्च दर्जाची गोलंदाजी सादर केली. 3 धावा खर्च करताना 3 विकेट्स त्यांनी मिळवल्या. तर मागच्या सामन्याचे सामनावीर प्रतीक, ऑल द बेस्ट फॉर युअर नेक्स्ट राऊंड. चला टॉस साठी या दोन्ही कॅप्टन्स. धन्यवाद विजयभाई, मुकेशजी धन्यवाद, आपण आपला संघ पुरस्कृत केलात. तर या दोन्ही कॅप्टन्स लगेच या. चला परी 11 माहुल कोळीवाडा आणि ध्रुव MS11 सातपाटी दोन्ही कॅप्टन या टॉस साठी आपण त्वरित नाणेफेकीची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. फास्ट या. चला यास ध्रुव 11 सातपाटीचे कॅप्टन अवधूत पोहोचलेले आहेत. तर या परी 11 माहुल कोळीवाडा ज्याचे संघमालक आहेत प्रसादजी खोत आणि मोतीलालजी शाह